सटकली आता माझी सटकली माझ्या बापा तुम्हाला साक्षी ठेवलं होतं गाणं म्हणलं होतं हा शाहीर मिळला पांडू आता कोणा सोबत भांडू गाणू म्हणलं का नाही तू म्हणलं का खरी नाही नाही अवघा दिवस गेला एक तरी शब्द माझ्या तोंडातून खराब निघले असतील आता जित्याची हात घाला ना 1 रुपया नको ते त्याला हौशीनं बोलवलं ते तर होता हसू हसू हा शाहीर मिळला पांडू आता कोणा सोबत भांडू हाती घेऊन विटू दांडू मला लाज वाटते जरा येऊ न बसणं माझ्या पुढं तुला शाहिरीचा इश्का दाखवते काय म्हटलं मी आता म्हणते मला गांडू म्हणलं आता कोटी पाय आता बाजूला माई सटकली आता इथे बिचात कोणी बोलायचं नाही 2 वाजे गाडी काढली फोन केली निघतानी का भाऊ माझी गाडी निघाली 8 वाजे मी इथं येऊन पोहोचली कधीवर वैशालीला काढून काय ते खिशेतात आहे तेवढं तिला यादही सांगायचं की डोली छान अंग डोळा गोळा पाले नाकी डोली छान अंग डोळा गोळा पाले अन नुकताच आला तारून फिरवायला नुकताच आला तारून मिरवायला तुम्ही करीना होईला फिरवायला तुम्ही करीना होईला फिरवायला नाकी डोरी जाने गोरा गोरा पान नाकी डोरी जाने गोरा गोरा पान राजा जाऊ कला फिरवायला कोणी करीना होईला फिरवायला कोणी करीना होईला फिरवायला ओ नाकी डोळ्या छान गोरा पाने नाकी डोळ्या छान अंग डोळा गोरा पाने नुकताच आलं तारून मिरवायला तुम्ही करी ना हो मला फिरवायला तुम्ही करी ना हो मला फिरवायला गोरा पाने नाकी डोळी ना अरे सरम सांड्या सरम सांड्या ठेवलास थोडीशी तरी नाही एवढी तरी ठेवलास का बोल बोलाची वाट पाहते एका मिनिटामध्ये एका घंटामध्ये जेवढी कमवलेली इज्जत आहे ना ते मट्टी में मिळते तर ह्याच विचारानं अरे बोल बोलाची वाट पाहते गोष्ट आहे ते झगड्याची बोल बोलाची वाट पाहते गोष्ट आहे ते झगड्याची पहिले आपल्या धोत्राकर पाय पहिले आपल्या धोत्राकर पाय माझ्या लुगड्यावर नको येऊ इज्जत ठेव आपल्या माणुसकीची इज्जत ठेव आपल्या मर्दपणाची वटार मिशी वापरतेस गांडू नाही म्हटलं तरी गांडू खोटं पाहिलीस खोटं अजमावलीस म्हणजे तू बोलशील ना मी का चुपचाप पाहिन का नाही गोळ्या खेळायला आलो येते नाही गोळ्या खेळायला आलो काय अरे सरम सांड्या जसा दिसते भार मांड्या अरे सरम सांड्या जसा दिसते भार मांड्या साऱ्या लोकांना थुकून केला माती साऱ्या लोकांना थुकून केला माती बाईच्या बाई नका कापलो येती बाईच्या बाई नका कापलो येती अरे सरम सांड्या अरे सरम सांड्या अरे बाळ माझ्या अरे सरम सांड्या जसा दिसते भार मांड्या
अरे शरम सांगा जसा दिसते भाड माझ्या साऱ्या लोकांना चुकून गेला माती बाईच बाई नाका कापलो होती बाईच बाई नाका कापलो होती अरे शरम सांगा अरे बाळ माझ्या अरे शरम सांगा अरे बाळ माझ्या मानती हो प्रभाकर झटाले तू एक पिक्चर का हीरो है मानती हो प्रभाकर झटाले अरे तू एक पिक्चर का हीरो है अरे वाह लेकिन आदत से मजबूर अक्कल का जीरो है अक्कल राहिली असती तर पांडू शब्द गांडू मध्ये केलं असतं का नाही केलं असतं का मानती हो शाहीर तू एक पिक्चर का हीरो है अरे आदत से मजबूर लेकिन अक्कल का जीरो है जब चाहता तब सहारा लेता है पूरे गाली का क्या बात है जब चाहता तब सहारा लेता है पूरे गाली का अरे सचमुच कीड़ा है तू गंदे नाली का सचमुच कीड़ा है तू गंदे नाली का अरे तू क्या रिश्ता लिवाया का खुद के साली का बहिणीला नाही सोडलं तर हा सारीला सोडल का नाही सारीला सोडल का अरे तू क्या रिश्ता लिवाया का खुद के साली का और वही एक भाई था सुग्रीव और बालिका वही एक भाई था सुग्रीव और बालिका कितना फर्क है तेरे और मेरे बीच कितना फर्क है तेरे और मेरे बीच तू आदमी है नीच तू आदमी है नीच एवढाही शेवट शेवट जाता जाता का अनच्या तोंडाली एवढा शेण खाऊसा लागला का नाही एवढा शेण खाऊसा लागला का तुला शब्द नव्हते तुला गाणे नव्हते अजून अर्धा अर्धा तास मन हाशी खुशीनं म्हणला असतास तरी तयार आहे वैशाली तेवढी कमजोर नाहीये पण विचारानं भान म्हटलं तू मूर्ख झालास म्हणून माझ्या ठेकेदार काकाजी मूर्ख नाहीये तेवढे मूर्ख नाही आहेत समजदार आहेत आणि एवढंच नाही अशीच कंडिशन झाली ती काकाजी लोधी खेळा गाव आहे सावनेरच्या जवळ हात लई लांब आले आहे मी सावनेरच्या जवळ 8 वाजे राऊंड बंद केली माझे रात्रीचं कार्यक्रम होतं पेऊन खाणारे लोक असेच आपलीवर उतरले म्हणे तुम्ही राऊंड बंद केल्या पैसे नाही देऊ म्हणे जा म्हणलं नको द्या बसवलं गाडीवर पुऱ्या कलाकार राहिले चलो राऊंड चालू होता दुसऱ्या शाहीरचा आली गाडीनं पूर्ण ठेकेदार आले नेला डबल गाडीचा भाडा मागून दिला आणि आपल्या गावाला गेला म्हणून असे विचार नको ठेवा एकामेकाला समजा आणि माणुसकीनं शायरी करा राजा राणीच्या जोडीला कोणाचं योगदान लाला दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाला दिव्याच्या गाडीला
दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला शाहीर प्रभाकर छटाले वट्टावर मिशी असली म्हणून तो मर्द होईल का नाही वट्टावर मिशी असली म्हणून तो मर्द होईल का आणि जंगलातला बकरी खाणाऱ्या कोल्या गावातला कुत्रा होईल का नाही होणार नाही होईल का जी इष्ट्याले हाती धरा इष्ट्याले हाती धरा पण या वैश्यालीले हाती नको धरा हो हिच्या सोबत प्रामाणिकपणेच राहाल तर बरं होईल समजल्या का नाही तर असे काही रणी पडले म्हणून असे रणी नको पडा कला कौशल्य आहे आणि म्हणून त्या कला कौशल्याला जपून ठेवा प्रेमाचं नातं प्रेमानं भांडा दुश्मनी करू नका घेऊन तुतारी तत्वाची घेऊन तत्वाची तुतारी इथे गरगर फिरविलो घेऊन तत्वाची तुतारी इथे गरगर फिरविलो आणि या या भाड्याच्या बैलाला या भाड्याच्या बैलाची याच्या उभ्या नदी रवतो या भाड्याच्या बैलाची याच्या उभ्या नदी रवतो या भाड्याच्या बैलाची इथं उठायला जिरवीन या भाड्याच्या बैलाची इथं उठायला जिरवीन तुम्ही भंग खाल्ल्या का त्या प्रभाकर शाहीरनं भंग खाल्ला म्हणून तुम्ही भंग खाल्ल्या का हे मग कोणाकडे जाऊन राहिले तुम्ही घेऊन तू तारी तत्वाची इत गर गर फिरवितो फेकी ना तिची तोडी ना शेवटचा शब्द प्रत्येक लाईनीचा एकच आला पाहिजे तुम्ही म्हणाल ल आहे ना तो म्हणाल आणि मग पुढचा विषय आला तर का म्हणा मामा म्हणाल का अनुभवाचा आहे शाहीरला भाड्या म्हणत नाही एवढी मूर्ख नाहीये तो पागल झाला त्याला पागल पिसाळला कुत्रीला जावलं असं मला नाही समजल्या का मी भांडीन तर तत्वानच भांडीन घेऊन तत्वाची तुतारी तर गरगर फिरवीन या भाड्याच्या बैलाची येतं उभ्यानं जिरवीन मी शाहीरला म्हणत नाही भाऊ कोण कोणाला म्हणतो याचं विषयांतर सांगतो शांत चित्ताने ऐका प्रभाकर शेटाले शब्दाकडे लक्ष दे मी काय म्हणतो चहू बाजूला किलबिल आहे मंडप सजलेला दिला आमंत्रण सर्वांना भावभक्तीनं पूजलेला माझ्या माय बाप हो संत नामदेवाचं जेव्हा लग्न झालं संत नामदेवाचं जेव्हा लग्न झालं
त्यावेळेला हळद लागली, नवरदेव झाला, डोक्यावरती फेटा आला, आता वरात काढायची. त्या काळामध्ये काय होतं, वरात काढायला काही साधन होती का? नाही, साधी बैल बंडी. आता तर चकाचकवालाच काम आहे. आता किती दुनिया बदलली, म्हणून याचा विचार करायचा. तिला आमंत्रण सर्वांना भावभक्तीनं पुजलेला आहे, मंडप सजलेला, चहू बाजून किलबिल. सर्वांना आमंत्रण दिलं, सर्व वराडी लग्नाला आले. आता लग्नाला आले तर आले, काय परिस्थिती होते तर जरा शब्दाकडे लक्ष द्या. चहू बाजून किलबिला आहे, मंडप सजलेला, बाजून किलबिला आहे, मंडप सजलेला, सर्वांना भावभक्तीनं पूजलेला, भावभक्तीनं पूजलेला. ढोल वाजती गजराते, ढोल वाजती गजराते, तोरा इथेच मिरवीन. पान शब्द आला शेवट, तोरा येथच मिरवीन. या भाड्याच्या बैलाची येता उठाला जिरवीन, या भाड्याच्या बैलाची येता उठाला जिरवीन. भाड्याच्या बैलाची येता उठाला जिरवीन, या भाड्याच्या बैलाची येता उठाला जिरवीन. त्यावेळेस माझ्या माय बापू दामू शेट्टी विचारात पडला, कारण की लहानपणापासून भक्तिवान होता. कोणाचा? झाडामध्ये झाड पराठीचा, अंजनी पुत्र मारुतीचा. मारुतीचा भक्त होता आणि मारुतीच्या मंदिरात गेला. 10 बोटांचं 10 हस्तक आणि 2 हस्तक आणि 3रे मस्तक त्याच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि त्याचा धावा करतो, हे अंजनी पुत्र हनुमंता, धन्य अंजलीच्या सुता नाव तुझे गा हनुमंता. द्रोणागिरी ज्याने आणला लक्ष्मण वाचविला, ज्याने सीता शोध केली राम सीता भेटवली. ऐसा मारुती उपकारी अंतुका लोळे चरणावर. एवढा तू रामाचा भक्त आहेस, एका मिनिटामध्ये गर्विष्ठ लंकेच्या रावणाचा नायनाट केलास, लंकेला राग केलास. आणि म्हणून माझ्या मुलाच्या लग्नाला तुला बैल होऊन यावं लागतं. आणि आपल्या पाठीवर माझ्या नाम्याला नवरदेव नेऊन माझं लग्न मंडप साजरं करावं लागतं. शेवटी देवाला भक्ताची दया आली. ज्याच्या मनामध्ये भक्ती, श्रद्धा, विश्वास असला, विश्वास देते ईश्वर, भावत येतो देव, ही संताची वाणी. आता वाचून पाहिला का? उद्या वाटलं 1.25 किलो शेंदूर वाईन म्हणे, पण तुला आज यावं लागतं. बिचाऱ्या मारुतीला भक्तांना म्हटलं, देवाला ऐकावंच लागलं. मारुती बैल बनून आला जी, आपल्या पाठीवर नामदेवाला घेतला. वरात निघाली नवरीच्या घरी, वरात निघाली नवरीच्या घरी. पण पहा, भक्ताची कसोटी देव पाहतो, भक्ताची कसोटी देव पाहतो. सर्वांना माहित आहे रामायण महाभारत, मग तेवढं सांगायची गरज नाही. मारुतीला भक्ताची कसोटी पाहिजे, ती अर्ध्यामध्ये वरात गेली आणि हा मारुती बैल बसून गेला. बसल्यानंतर तो नामदेव काय म्हणतो, दामू शेट्टी घेऊन तत्वाची तुतारी येत गरगर फिरविन आणि या भाड्याच्या बैलाची येत उभ्यानं जिरवी. नाक फोडीन म्हणते, व्यसन टोचवी.
तुला लवकर उठतेस का नाही आणि म्हणून शेवटच्या कडवं काय म्हणताय शरीर पाहून बलवान येता आला टसक्याने शरीर पाहून बलवान येता आला टसक्याने कामाचा मर्या लागला बसक्याने बाई तो नामदेवाचा बैल बसला तू काय बसीस तू हो ना सुदे शरीर पाहून बलवान इथं आला ठसक्यानं बिना कामाचा मर्दी हा बैल लागला बसक्यानं आवाज केला मनाचा संकल्प नाक फोडून पूर्वी आणि या भाड्याच्या बैलाची याच्या उड्याला जिरवीन या भाड्याच्या बैलाची याच्या उड्याला जिरवीन